ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय, श्री गजानन महाराज की जय. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या. नमो सुभाव भजन भाजना भवेद् कुंभ भंजना. विश्वोत भव भुवना श्री गुरुराया. तुमचानुग्रह गणेशु जैदे आपुला सौरसु. तै सारस्वती प्रवेशु बाळकायाथी. जी दैविकी उदार वाचा जै उद्देशु देनाभिकाराचा. तव नवरस सुधाब्दीचा ठाव लाभे. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखिया ते अंगीकारी. तो वाचस्पतेसी करी प्रबंध होडा. हात ठवा दयावरी झळके की हा पद्मकुरु माथा पारुखे. तो जीवची परितुके महेशेशी. एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वाणमी कवणे. काय सूर्याचंगा उठणे लावित असे केवता कल्पतरुवरी फुलवरा. काहीसेनी पाहुणी क्षीरसागरा. कवणे वासी कापुरा सुवासुदेव. चंदना ते कायसेनी चर्चावे. अमृता ते केवते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन. ते जाणो निमियान मन निवांत केले. जरी प्रज्ञेचे न्याथिलेपणे श्री गुरु सामर्थ्यारूप करू म्हणे. तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. 15.5 रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलणी. उगयाजी माथा ठेविजे चरणी हेची भले. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू गोपाल कृष्णजींनी अर्जुनाला गीतेचं निरूपण करायला सांगण्यापूर्वी आणि मोठ्या आवडीने प्रेमाने मंगलमूर्ती मोर्या गजाननाचं स्वरूप वर्णन वस्तुनिर्देश रूप वर्णन करायला सुरुवात केली. आकार सगळ्यांना माहिती असतो. स्वरूप समजून येणं हा परमार्थ आहे. आपण ज्या दैवताची उपासना करतो, ज्या दैवताचे पूजन करतो, त्याचं सगुण रूपाची जाणीव असणं हा भाग आहेच आहे. पण त्याबरोबर सुद्धा त्याच्या स्वरूपाची जाणीव होणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. माणूस ओळखी करता त्याचं सगुण रूप माहितीच पाहिजे. आयडेंटिटी आहे ती. एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये मनुष्य गेला तर त्याचा चेहरा बिजा ओळखत नाही, पण खिशामध्ये त्याचा एक फोटो असतो. फोटोकडे बघितल्यानंतर कळतं हा माणूस आहे. ते त्याच्या रूपावरून ओळख आहे. पण स्वरूप हे तसं दिसत नाही. मग 10 माणसं ज्याच्या संगतीत आलेली असतात त्यांच्याकडून आपल्याला त्याच्या स्वरूपाची ओळख होते. नेहमी सांगत असतो मी, मुलगा पाहायला गेल्यानंतर ते सांगतात चांगला आहे मुलगा. शेजाऱ्या पाजाऱ्याकडे आपण मुद्दाम चौकशी करतो का, अहो तुमचे शेजारी राहतो, मुलगी द्यायची आमची, असं कसं आहे, चांगला आहे, काही नाही त्याला नातबीत काही नाही, हां अगदी व्यवस्थित आहे, शिकला बिकलेला आहे, आईवडिलांना चांगलं सांभाळतो, व्यवस्थित आहे, नोकरी बिकरी चांगली आहे. हे काय झालं, त्याचं स्वरूप आहे. तसं गजाननाचं रूप पहिल्यांदा स्वरूप सांगितलं. आता रूपाचं वर्णन सुद्धा तात्विक आहे. त्याचं बोलणं कळलं का? अध्यात्मामध्ये तत्वविचार असतो, आत्मविचार असतो आणि ब्रह्मविचार असतो. माझं बोलणं कळलं का? एक तत्वविचार आहे. तत्वविचार शब्दाचा अर्थ काय? किती तत्वांचं हे विश्व आहे? 7, 5, 3 दशकांचा मेळा.
एक तत्वी कळा दावी हरी, एक तत्व किती तत्व, नाही का. अनेकांनी अनेक विचार मांडले. पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी, परमात्मा, अनेक मांडतात. मग त्याच्यामध्ये पंचमहाभूतं घातली, पंचदशीमध्ये 25 तत्व मानली, कोणी 23 मांडली, कोणी 17 मांडली. ज्याला जे जे सुचलं त्या त्या पद्धतीने त्याने मांडलं. किती तत्वाचं आहे. वेदांत शास्त्र म्हणाले एकमेवाद्वितीयम, एकमेव ब्रह्म, एकच तत्व. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले एक हरी आत्मा. किती तत्व आहेत? एकच. बरं का. म्हणून हे तत्व विचार आहे. आता हे जे तत्व आहे बरं का, ते माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे. हा आत्मविचार आहे. आत्मज्ञान म्हणजे आपल्याला आपल्या ठिकाणी झालेलं आपलं ज्ञान. कळलं का? आत्मज्ञान म्हणजे तुम्हाला जे वाटतं, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, नाही का. मग तुम्हाला एक दिवस कळतं नव्हे ती आत्मसत्ता मी आहे. काय कळतं? नाहम मनुष्य न च देव यक्ष. मी ब्राह्मण नाही, मग क्षत्रिय नाही. जेव्हा हस्तामलकाला शंकराचार्याने विचारलं कोण आहेस तू? निजात्मरूप हा. यक्ष नाही, किन्नर नाही, गंधर्व नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय. मग कोण आहेस? निजात्मरूप हा. ही आपल्याला आपल्या ठिकाणी आलेली आपली आत्मप्रतीती. आणि आपल्याला जेव्हा आपल्या ठिकाणी आपली आत्मप्रतीती होते त्याला आत्मज्ञान म्हणतात. आत्मा हा नित्य उपलब्ध आहे. बरं का, नित्य उपलब्ध आहे. आत्मा हा परिच्छिन्नपणाने प्राप्त होण्याची वस्तू नाही आहे, नाही का. प्राप्त होत नाही, प्राप्त आहे हे कळतं. कळण्याकरता त्या ज्ञानाने जे अधिष्ठित आहेत अशा संतांची संगत घडावी. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी. संत हे माझी रुपडी आहेत. आत्मज्ञानाने चोखडी. परी संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, आणि गुरुचरण उपासिता वैराग्यसी. संता सवे वसता. ते आत्मज्ञान मग आपल्याला एक दिवस कळतं, हो माझ्याजवळच आहे ती सत्ता. लांब जाण्याची गरज नाही. तुझे आहे तुझं पासी हेच कळतं. माझा मजची परिचय झाला. काय म्हणतायत नळोबाराय आपल्या अभंगामध्ये? माझा मजची परिचय झाला. काय झाला परिचय? कोण आहे मी? मी आत्मज्ञान सांगतोय. हा, माझी मला ओळख झाली, माझा मला परिचय झाला आणि मला कळलं की मी कोण आहे. मी कोण आहे? हो, अजून आपल्याला कळलं नाही. आपण एक विशिष्ट बंधनात अडकलेली माणसं आहोत. या सगळ्या पलीकडे गेलाल तेव्हा तुम्हाला तुमचं स्वरूप कळेल. बरं का. वेदांतामध्ये सुद्धा मर्यादा आहेत. तिथे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे आलं, मर्यादा आली त्याला, म्हणून त्याला कृपण म्हटला. मर्यादा आली. त्याच्या पलीकडे बरं का. म्हणून वेदशास्त्रासी अगम्य. काय म्हणतं भागवत? वेदशास्त्रासी अगम्य, सकळ देवासी अतिदुर्गम, जेणे लुब्धे मी पुरुषोत्तम, ते हे भक्तिप्रेम रस्य. सिद्धांताच्या चोव्या आहेत, त्याच्याबद्दल काही असं का तसं दुमत असण्याचं काही कारण नाही. जे आहे ते आहे, ॲक्सेप्ट करायला पाहिजे. माझं बोलणं कळलं का? हो. त्याच्यामध्ये काही उगीच कारण नसताना हे नाही ते नाही म्हणण्यात वाद घालत कशा करता भरायचं असतं? काय आता माझं वय वृद्धापकाळाकडे मी झोकलोय हे मान्य करायलाच पाहिजे ना. नाही काही मान्य करायलाच पाहिजे ना. काही काही अवघड जातं का?
कोणाला कोणी म्हातारी म्हटलं म्हणजे अवघड जातं, म्हातारा म्हटलं म्हणजे अवघड जायचं कारण काय? आता झालंच आहे 71. 100 पर्यंत टिकलो तर 30 राहिली, पण 70 गेली ना. मग त्यात वाईट वाटायचं कारण काय? फॅक्ट इज अ फॅक्ट, नाही का? हां, म्हाताऱ्याने सुद्धा मेजाशीच जगावं. कोणी जर आपल्याला म्हातारा म्हणलं तर त्याला एकच सांगावं, तू म्हातारा म्हणतोयस ते मला ऐकायला येतंय. तू म्हातारा म्हणतोयस ते मला ऐकायला येते, एवढं तुला राग यायचं कारण काय? तू माझ्या वयापर्यंत तुला ऐकायला येऊ दे म्हणजे बरं झालं. काय एवढं काय एवढं त्याच्यामध्ये काही काही माणसांना वय चोरतात, बायका तर चोरतातच. 6-6 महिन्याचं सुद्धा इकडे तिकडे झालं त्याच्यानं असं वाटतं आभाळ कोसळलं वरून. त्याच्यात काय आहे ते आहे. कोणाचं 50 असेल ठीक आहे, कोणाचं 70 असेल ठीक आहे, कोणाचं 80 आहे ते आहे ना. त्याच्यात विशेष काय? लपून ठेवण्यासारखं काय आहे? या जगात कोण म्हातारं झालं नाही, नाही का? म्हणून एक लक्षात ठेवा, हां, फॅक्ट इज ए, कशावरून सांगितलं तसं मागच्या धर्मामध्ये चौकट होती, त्या चौकटीच्या बाहेर कोणाला पडता येत नव्हतं. ज्ञानेश्वर महाराज आले आणि ती चौकटीचं दार उघडलं. ही सुद्धा फॅक्ट ॲक्सेप्ट करायला पाहिजे. काही काही विद्वान आहेत या महाराष्ट्रातच, अजून ज्ञानेश्वर महाराजांनी तितकेशी ते मानत नाहीत. ते म्हणतात ते साहित्यिक आहेत, ते कवी आहेत, संत आहेत का म्हटल्यानंतर त्यातलं आम्हाला कळत नाही म्हणतात. असेही मी बघितले. लक्षात ठेवा, कुणाला काय म्हणायचं ते म्हणतोय, माऊलीसारखा संत या जगात झाला नाही ही आमची निष्ठा आहे. चर्चा करायचं काही कारण नाही. हे जे झालेत ना अधिष्ठानातले 4, यांच्यासारखे हेच. कारण का? एक सांगतो, हे सुद्धा तत्वच आहेत. का श्रेष्ठ आहे? ते तत्व आहे. ज्ञानदेव हे एक तत्व, नामदेव हे एक तत्व, आणि एकाशिवाय दुसरं नाही हे एक तत्व, आणि ज्ञानाची प्रतीती तुका हे एक तत्व. त्याला पुन्हा पर्याय नाही. म्हणून त्या तत्वामध्ये जे आहे ते आहेच आहे. म्हणून लक्षात घ्या मी काय म्हटलं ते, की कुणाला पटो नाही तर न पटो, साधू संतांचा जो संप्रदाय ज्ञानोबारांनी स्थापन केला, जी या महाराष्ट्रामध्ये भगवा पताका फडकू लागली, तसा मागे झाला नाही. इथून पुढे झाला असेल तर हाच, आणि असेल तर हाच. याच्याबद्दलही दुमत असण्याचं कारण नाही आहे. कोणी म्हणतील आम्हाला तुमचं पटलं नाही. मी कुठे मागितलंय तुम्हाला पटा म्हणून? हां, अहो एखाद्या, ही माझी बायको आहे, हे नवऱ्याला पटलं म्हणजे झालं ना का सगळ्या जगाला पटायचं आहे का? माझी बायको आहे हे मतदानाला टाकलंय मी, ही माझी बायको आहे हे जर तुम्ही सगळ्यांनी हे बसलेलं ना माझी बायको आहे तुम्ही मतं टाका. हां, म्हणजे तुम्ही मतं टाकली तर ती माझी बायको, आणि तुम्ही मतं टाकले तर मी तिचा नवरा. टाका नाही तर न टाका, प्रवचन झाल्यावर आम्ही गाडीतून निघून जाऊ. माझं बोलणं काय समजलं तुम्हाला? म्हणून काही काही गोष्टी कुणी काय मतं केली किंवा कुणी काय मतं टाकली याच्यावर नाही, यालाच फॅक्ट म्हणतात. काय जे मोठ्या मोठ्या केसेस चालतात ना, तिथे खालच्याकडे साक्षी पुरावे असतात, आणि सुप्रीम कोर्टला गेल्यानंतर ते म्हणतात पुट डाऊन ओनली फॅक्ट्स अँड फिगर्स. डिटेल खाली झालेली आहे, खालच्या कोर्टात फॅक्ट आणि फिगर. ही फॅक्ट आहे, हे फिगर आहे, चला बेक आहे, बे दुणे चाल, खलास, संपलं. पुन्हा चर्चा करायचं काही कारण? जे आहे ते आहे, त्याच्याबद्दल चर्चा करायचं काही कारण? म्हणून मी कशा करता सांगितलं की साधू संतांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला आत्मदर्शन घडावं, ब्रह्मज्ञान घडावं, एवढ्या करता ही खटपट आहे सगळी. कारण का? आयतं ज्ञान असून सुद्धा एक ओवी सांगतो, महाराज म्हणतात आत्मज्ञान म्हणजे आयते ज्ञान. शब्द कसा वापरलाय महाराजांनी? आत्मज्ञान म्हणजे आयते ज्ञान. पुढे सांगतो, आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्वे हे काहीच नाही, म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताची नसे. अमृतानुभव. आत्माच ज्ञान मात्र पाही, तो नित्य उपलब्ध आहे, तो नित्य प्राप्त आहे.
त्याच्याबद्दल पुन्हा 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 चर्चा करण्याचं काही कारण आहे ते आहे. कशा करता सांगितलं तसं साधुसंतांनी आमच्या कशा करता खटपट केली, तत्वविचार सांगितला. आपल्याला आपल्या ठिकाणी आपलं ज्ञान व्हावं. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में, अपने मंदिर में, हे आपलं मंदिर आहे, हे आपलं मंदिर आहे. जिथे माणसं राहतात ते घर, जिथे काही दिवसाकरता राहतात ते हॉटेल, आणि जिथे देव राहतो ते मंदिर. साधं सरळ गणित आहे. तुम्ही इथे देव नाही म्हणा, प्रश्न मिटला. तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय माझं मंदिर नाही, आमचा इलाज नाही. पण देव राहतो ते जर मंदिर आहे. देह देव्हारा पाट हृदय संपुष्टी, वरी कृष्णमूर्त बैसविली, प्रेमाच्या पाण्याने प्रक्षाळीन तुझं आत्मस्वरूप निज पांडुरंगा. इति नामदेव महाराज. किती गोड लिहिले कळलं का? काय देह देव्हारा पाट हृदय संपुष्टी, वरी कृष्णमूर्ती बैसविली, प्रेमाच्या पाण्याने प्रक्षाळीन तुझं आत्मस्वरूप निज पांडुरंगा. मग आता देह जर देव्हारा, पाट जर हृदय, आणि त्याच्यावर पांडुरंगाचं स्थापना जर आहे, तर मग आता देह काय झाला? देऊळ झालं. मग जिथे देव आहे ते मंदिर आहे. मग त्याच्याबद्दल चर्चा करण्याचं काय कारण नाही. पण एक सांगायचं आहे, घर स्वच्छ असावं, पवित्र असावं, तसाच आपला देहसुद्धा आचाराने, विचाराने पवित्र, शुभदायक, मंगलदायक असावा, शुद्ध असावा. त्याच्याकरता खाऊ पिऊ नाही. काय असावं? नाही, काय असावं? देव आहे ना, देवाचं मंदिर कसं असावं? देवाची वस्ती आहे ना. घर रोज साफ करतो की नाही? पहिल्यांदा झाडू मारायचा, मग फिनेल टाकून पुन्हा बसवून घ्यायचं, पुन्हा दुपारी 4 वाजता साफ करायचं. का? म्हणला आपण राहतो ना. अरे तुझ्यासारखा खाणारा पिणारा राहतोस तर ते घर स्वच्छ करतोस. जिथे हृदयामध्ये परमात्मा वस्ती करतो तो देह किती पवित्र असावा. कसा ठेवावा तो देह, नाही का? एखादी घाण घरात ठेवताना आपल्याला वाटतं ना, आई काय म्हणेल, बाबा काय म्हणेल. तसं या देहामध्ये सुद्धा मी काय सांगतोय, आत्म्याची वस्ती सांगतोय, दुसरं काही सांगत नाही. मी सहसा विषय सोडून इकडे तिकडे कधी जातच नाही. फक्त आता तुम्हाला नाही कळलं तर माझा विलाज नाही. फक्त विषय कसा मांडला जातो, ऐसपैस मांडला जातो. तो उगीचा त्रोटई इकडे तिकडे शब्दाचा अर्थ करून काय मला काय बिंपवायचं आहे का? मलाही घाई नाही तुम्हालाही घाई नाही, म्हणून गणपती पुरून उरला. काय म्हटलं मी? एक लक्षात ठेवा, आपण पुरावं आणि आपल्या जीवनामध्ये देव पुरून उरावा. माझं बोलणं कळावं? हां, आपण विशिष्ट मर्यादेपर्यंत, पण आपल्यातला जो देव आहे, आपल्यातले जे संतांची भक्ती आहे, ती आपल्याकरता पुरून उरावी. आणि उरावी का कळलं का? पुढच्या पिढीकरता उरावी. म्हणजे आपण पुरल्यानंतर सुद्धा काय म्हटलं मी? आपल्याला पुरल्यानंतर सुद्धा मागे का उरावा? आपल्या मुलांच्या करता. कारण का? त्यांनाही याच्यातूनच कल्याण आहे, याच्यातूनच त्यांचा उद्धार आहे, म्हणून उरावं. म्हणून हे लक्षात ठेवा. महाराजांचं कौतुक तुम्हाला सांगितलं मी, की आत्मज्ञान शब्दाचा अर्थ असा आहे, ते बाहेर जगामध्ये कुठे होत नाही बरं का. जगामध्ये कुठे होत नाही, आपल्याला आपल्या ठिकाणी हे आत्मज्ञान. आणि कालांतराने कळतं, हा जो इथे आहे तोच विश्वव्यापक आहे.
हे ब्रह्मज्ञान. काय झालं? माझं शब्द कळले का? तत्वविचार, आत्मविचार आणि ब्रह्मविचार. हा जो इथे आहे तो इथेच नाही. ब्रत म्हणजे सगळ्यापेक्षा मोठं. त्याच्यात मी आहे, तो माझ्यात आहे. झालं, हा ब्रह्मविचार झाला. आता इकडचं तिकडचं तिकडचं इथेच नाही तर सर्व व्यापून तो आहे. महाराज म्हणाले ब्रह्माणी गोवळपणे. ब्रह्माणी गोवळ रूपाने जो प्रकट होत आहे ते ब्रह्मच आहे. अजिम्या ब्रह्म पाहिले. म्हणून लक्षात घ्या, असा विचार सांगत असताना आपलं प्रवचन जे चाललंय ते माणसाला कालांतराने कळतं. काय कळतं? तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडिले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. विचारता, विचार केल्यानंतर आपोआपच मागे सरून गेलं, आपोआपच सरलं, आपोआपच सरलं. दृष्टी पडता 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 आपोआप कळतं हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, मला अमके पाहिजेत, अमके पाहिजेत म्हटल्यानंतर दृष्टीला सगळं दिसतं, पण एक एक मागे टाकलं जातं. आता बोलणं समजतंय का? काय? बरं चला, रस्त्यालाच घर आहे एकाचं. मग ठराविक टाईम आहे, नवराचा संध्याकाळी, समोरच बस स्टॉप आहे, असं घर मिळालं. समोर गच्ची, समोर बस स्टॉप. मग जाताना सुद्धा अगदी तो शक्यतो खिडकी इकडची पकडायचा, म्हणजे लांब बस गेली तरी खिडकीतून डोकं काढून काढून काढून. मग यायचाही टाईम ठरलेला, बरोबर 7, 7:15 हे येतात. बरं का? मग आता काय झुंबडच्या झुंबड उतरते. मग ती बघते, हा नाही, हा नाही, हा नाही, आले बरं का. लगेच आतमध्ये गेली चहा टाकायला. पुन्हा जिन्यावर जवळ आला की अहो असं उभं राहत जा, तेवढंच नवऱ्याला बरं वाटतं. काय जातं तुमच्या गाठचं. एक बाई म्हणेल आमच्या नवऱ्याला आवडत नाही, त्याला सांगा महाराजांनी सांगितलंय. नवरा म्हणून म्हणून काय करायचं, चल जेव्हा लाज वाटत नाही खालून राहते त्याला सांगा तुम्हालाच केलं ना. नाही म्हणजे तुम्हालाच केलं ना, काही दुसरं कोणाला केलं नाही ना. बरं मी असं केलं म्हणजे काही तुम्हाला वाईट वाटलं का, दुःख वाटलं का? अहो याच्यातून हेच सिद्ध झालं ना की मी तुमची वाट बघते. थोडंसं अहो जीवनामध्ये आनंद सुद्धा लुटावा अगदीच. हां, जिवंतपणी मड्यासारखं जगू नका. माझं बोलणं कळलं का? जिवंतपणी मड्यासारखं जगू नका. जरा हे बघा, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले लीला विनोदे संसारी तरी जे रया. काय गोड लिहितात ज्ञानोबाराया. कोणी म्हणतात ज्ञानोबारांनी संसार केला नाही. अरे तू वाढून बघ म्हणजे तुला कळेल काय संसार आहे तो. लीला विनोदे संसारी तरी जे रया. अरे लिले जरा विनोद विनोद करत असं हसत खेळत जीवन जग, मग खाले गाजा. काही काही माणसांची एवढं असतं की त्यांनी घरात पाऊल टाकलं की हसणारं घर गप्प बसतं. काय कमवलं. मला सांगा, आपल्या घरातल्या माणसाची आपल्याला भीती वाटायला पाहिजे. काही काही माणसांना ना लोकाला भीती दाखवण्यातच काही कारण आहे का? काही कारण आहे का? मला अजून हे डोक्यातच शिरत नाही. एक लक्षात ठेवा, भीती असावी ती आदरयुक्त असावी. आदरयुक्त असावी, तो आदर असावा आणि आदराने असावं. उगीच हे रागवतील का, मला काय करतील का, पाडून खातील, अशी भीती असून उपयोग नाही. ते काही उपयोग नाही आणि ते काही त्याचं काही जमत नसतं. भीती असावी पण कशी? आदरयुक्त. आदरयुक्त. स्मरण झालं की आदर असावा. काय मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेत नाहीत ते. तुम्ही हे गवई माहिती आहे का? ते म्हटलं की नाही, ओहो
कान का धरतात माहिती आहे का? त्याचा अर्थ असा आहे की गुरुचं नाव घ्यायचं नसतं, आणि कदाचित नाव घेतलं तर कान धरलं, कारण त्याचं नाव घेणे इतके सुद्धा आम्ही पवित्र नाही. अर्थ काय आहे? हे कान धरायचा हेतू काय आहे? की महाराज तुमची योग्यता आम्हाला कळली नाही, तुमची. म्हणून पूर्वीच्या काळी आपल्या नवऱ्याचं नाव घेऊन हाक मारायची पद्धत नव्हती. आताचं काही सांगायला पाहिजे का मी तुम्हाला? जवळजवळ 99% सगळे बब्यान बाब्यान हाक मारत बसतायत. आता काय सांगू? परवाच मी कुठेतरी गेलो होतो, त्यांचा राव संभाजी होती, ती हाक मारत होती, हे संभ्या इकडे. त्याला लाजच वाटली. म्हटलं ए बंब्या, माझ्याकडे काय बघतो, जा की. बोलणं समजलं का? अवघड आहे सगळं. काय नाव घ्यायचं नाही शब्दाचा अर्थ, आणि घ्यायचा असेल तर ते जवळजवळ 15-20 वेळा घ्या की हो, घ्या की हो. नाही जा. काय तर मूर्खान, काय तो तुम्हाला सांगू, मग काय पदर, मग पुन्हा घेऊ. आता घेऊ म्हणजे काय विसरलीस होय? घेऊ, अरे काय घेऊ? आदर, आदर नीट लक्षात घ्या. तसा हा विषय फार मोठा, लीला विनोदे संसारी तरिजे रया. म्हणून लक्षात घ्या काय मांडतायत. आत्मविचार काय आहे, तत्वविचार काय आहे, ब्रह्मविचार काय आहे, एकच आहे, पण निरनिराळ्या स्टेजला निरनिराळे शब्द वापरले जातात. जीव म्हणजेच ब्रह्म आहे, ब्रह्म म्हणजे जीव आहे, पण कळत नाही तिथपर्यंत आपण जीवच म्हणतो, एवढंच आहे, त्यातला काही फरक नाही. हे बघा ओळी सांगू का? ब्रह्मांडी त्याते पुरुष ये नाव, पिंडी त्याते म्हणती जीव. काय एका ओळीत 2 भाग झाले. ब्रह्मांडी त्याते पुरुष आहे नाव, पिंडी त्याते म्हणती जीव. पिंडात आल्यानंतर त्याला काय म्हटलं गेलं? जीव. पोटात असे तोपर्यंत गर्भ, जन्माला आल्यानंतर मुलगा, जन्माला आल्यानंतर मुलगी, पण पोटात असेपर्यंत गर्भ, गर्भात राहिलेला गर्भ. पण जन्माला आल्यानंतर असं म्हणतं का हा माझा गर्भ? असं म्हणता का? घे ग बाई माझा गर्भ. आता काय हे असं मला सांगायची सवय झालेली आहे, तर त्याला मी काय करू? नाही पण तुम्हाला सुद्धा नीट समजतं ना. आता याच्यातून काही परफेक्ट ज्ञान म्हणजे इकडे तिकडे असं सुदभर सुद्धा सरायची काही गरज नाही आहे. हां म्हणता का गर्भ? नाही. अरे वा ताई, भाऊ, असं बोलणं कळलं का? गर्भ नाही. तसं विशिष्ट ब्रह्मांडी त्या ते पुरुष हे नाव, पण पिंडात आल्यानंतर जीव. ही अशी ठिकठिकाणी. तसं तत्वविचार सांगितला, आत्मविचार सांगितला, हे सगळं ब्रह्म कोण नटलं आहे. आणि त्याच्यापुढे चिद्विलास सांगू का? ब्रह्मज्ञानामध्ये हे सगळं ब्रह्मच आहे, आणि चिद्विलासामध्ये जगतरूपाने माझा प्रभूच नटलेला आहे. हा ज्ञानेश्वर महाराजांचा चिद्विलास. स्फूर्ती मात्र सगळं जगत म्हणजे माझा प्रभू नटलेला आहे. प्रभूचा विलास आहे, विकार नाही. आणि विकार नाही म्हणून माया नाही. विकार असेल तर माया आहे, इथे विकार नाही, विकास आहे. आणि विकास आहे म्हणून विलास आहे. किती शब्द सुंदर वापरला. चिद तत्वाचा विलास. कशाचा विलास? एक चित स्वरूपच विलसत आहे, बघितल्यानंतर आनंद वाटतो, म्हणून किती गोड शब्द वापरला. जग आस्तिकी वस्तुप्रभा. जग म्हणजे प्रत्यक्ष वस्तूची प्रभा आहे, वस्तूचा विलास आहे. हे कळण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव कळावा. आणि विलास म्हटल्यानंतर फार आनंद वाटतो. सगळाच विलास, सुखविलास, दुःखविलास, चांगलं विलास, वाईट विलास, सगळाच विलास, नाही का? एक महात्मा होऊन गेला, मुस्लिम महात्मा होता. माझं नाव तोंडावर होतं तर नाही लक्षात माझ्या. तो असं म्हणत असते, अनल हक आहे, मी प्रभूचा प्यारा आहे.
आणि हे म्हटल्यानंतर तो काय ऐके ना, त्याचे पाय कापले आणि रस्त्याच्या कडेला टाकून दिला आणि पायातून असे कापल्यावर असे चिळकांड उडू लागली रक्ताची. चिळकांड उडू लागल्यानंतर तो हसू लागला. मेरे अल्लाह, वा 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 वा, अरे या जगातली गंगा बघितली, यमुना बघितली, नर्मदा बघितली, म्हणून माझ्या शरीरातून वाहणारी ही रक्ताची नदी आजच तुझ्या कृपेने बघितली. कुणी म्हणाले तुझे पाय काढले, अरे पाय कापले म्हणून तरी ही नदी बघायला मिळाली. विलास, विलास. हे बघा, सुखरूपाने जसं प्रभूचं दर्शन असतं तसं दुःखरूपाने सुद्धा प्रभूचं दर्शन असतं. दोन गोष्टी सांगू. रागवणारा नवरात असतो आणि लाड करणाराही तोच असतो ना. का निराळा आहे हा. पण एक आहे, बायकोला हे कळलं पक्क, ती त्याचं मनावरच घेत नाही. मी म्हटलं एवढं रागवलं तर तुम्ही काय बोलत नाही. नाही म्हणले, काय चालतं, त्याच्यामध्ये काही विशेष आहे असं काही. तुम्ही म्हणले महाराज हे रागवल्यापुरतं बघितलं. मी 2 मिनटं समोर नसलं तर त्यांना चैन पडत नाही. माझं बोलणं कळलं का? 2 मिनटं जर मी नसले तर त्यांना चैन पडत नाही. हा माझा अनुभव आहे. काय म्हटलं, काय म्हणते ती बाई? हा माझा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला तेवढा राग दिसतो. नीट लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. तसं कोणतीही गोष्टीचा विचार करत असताना सर्वांगाने जेव्हा विचार करतो, मग तिथलं सुख, रागवणं सुद्धा प्रेमच, प्रेमाने बोलणं सुद्धा प्रेमच, तसं सुख सुद्धा देवच, दुःख सुद्धा देवच. या प्रतितीवर निश्चिंतपणाने उभं राहणं हाच ज्ञानोबरायाचा चिदविलास आहे. म्हणून वाङ्मयामध्ये कुठेही तक्रार नाही. आहे का मला गावाच्या बाहेर काढलं? नाही. आमच्या आईवडिलांना त्रास दिला, देहांत प्रायश्चित्त दिलं, हे चरित्र नामदेव महाराजांनी लिहिलेलं आहे. त्यांचे समकालीन संत नामदेव महाराजांनी चरित्र लिहिलं म्हणून आज ते उपलब्ध तरी आहे महाराष्ट्राला. म्हणून नामदेव महाराजांचे, ज्ञानेश्वर महाराजांचे आद्य चरित्रकार आहेत. म्हणून त्या चरित्रावर मकलशी करायला जाऊ नये बरं का. हे नीट लक्षात घ्या. ते वाचून बघा चरित्र. आद्य चरित्रकार आहेत माऊलींचे. मग त्यांनी जे लिहिलं ते ऑथेंटिक चरित्र. पुन्हा आणखीन हे का ते का ते का ते बरोबर करायचं काय कारण आहे? काहीच नाही. मग आता मला सांगा, त्यांच्या चरित्राच्या वाचनातून आपल्याला कळलं असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं बरं का. तरी पण चित्ताची जी एकाग्रता होत आहे, जे प्रेम होतं ते यत्किंचित ढळलं नाही. आळंदीतून काढलं, ठीक आहे काढलं. पैठणला नुसतं शुद्धीपत्र दिलं पण मुंज शेवटपर्यंत झाली नाही. ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्याच्याबद्दल काही विशेष आहे अशातला काही भाग नाही आहे. आणि त्यांनी करून घेतले नाही. त्याचा अर्थ असा होता, त्यांना कुठलाही एक शिक्का मारून घ्यायचा नव्हता. आणि शिक्का मारून घेतला नाही म्हणून सगळ्या समाजाला वाटतं माऊली आमची आहे. हेच त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. मान्य करा ना. कुणाला वाटत नाही ज्ञानेश्वर महाराज आमचे आहेत? असं कोणी म्हणेल आमचे आहे आमचे आहे? नाही. अरे भांडण आहे. माझी आहे माऊली, माझी आहे माऊली. नामदेवराय, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. तुकाराम महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराव बरं का. नाथ महाराज कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर. जनाबाई मरोन या जावे, बाबाशाच्या पोटा यावे. चोखवाराय चोखा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नामदेवरायासारखंच आहे. चोखा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभवाई. चोखा म्हणे. कोणी गायलं नाही त्यांना? ज्ञानेश्वर महाराज एकमेव संत असे आहेत की सर्व संतांनी त्यांचे गुणगान गायले. का गायले? काय? चोखोबारायच्या कीर्तनामध्ये जे अमृत पवित्र झालं, स्वर्गातलं बाटलेलं अमृत,
नाश झालेलं अमृत. निळोबारायचा अभंगच आहे त्याच्याबद्दल. ते तिथे काही नीट होईना आणि देवाना तर अमृताशिवाय जगता येईना. मग ते तर नसलं यांच्या सद्गुणामुळे. नाही का? हां, बापाने जरी चांगलं कमवलं असं तर फुरटी कार्टी चांगली निघाली तर बरं आहे, तर त्याला गंध लागतो. नाही तर दारूचा शिंतोडासुद्धा ज्ञानेश्वरी उडतो. क्षमा करा मला. मी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे वर्षातून 1-2 वेळा तरी असे प्रसंग येतात की जुनी ज्ञानेश्वरी गाथा आमच्याकडे येतं. पण कोणी आपल्या वडिलाची फिक्स डिपॉझिट माझ्याकडे पाठवली नाही. म्हणजे बोलणं कळलं का? मी तुम्हाला आश्चर्य सांगेन, एका ठिकाणून माझ्याकडे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आला आहे. मी माझ्या मुंबईच्या देवळात आहे. कुठचं गाव बिव सांगण्याची काही गरज नाही. आणि माझ्याकडे पत्र लिहून पाठवलं की आमच्याकडे या फोटोची व्यवस्था होणार नाही म्हणून आपल्याकडे पाठवतो. आता फोटोची व्यवस्था म्हणजे काय? अरे राहू दे ना, बापाने लावलाय तिथे भिंतीवर. आता याच्या कार्टेला जर एखाद्या नटीचा फोटो लावायचा असेल तर ती अडचण होत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो माझ्या घरी आला परत. तो वर्षाला ज्ञानेश्वर येतात, महाराज तुमच्याकडे बरं राहील, बरं राहील. आमच्याकडे काय गोरगरी वारकरी असतात, त्यांच्या इकडे जाते, त्यांनाही आनंद वाटतो. ज्ञानेश्वरी मिळाली, गाथा मिळाल्या, त्यांनाही तेवढं बरं वाटतं. नीट लक्षात घ्या, थोडंसं समजून घ्या काय आहे ते. नाही का? ब्रह्मज्ञान काय, आत्मज्ञान काय, जरा समजून घ्या. संत वचन किती परमपावन आहे. अहो, नुसता या ज्ञानेश्वरीच्या ओवीला लावून स्पर्श केला तरी तुमचा उद्धार होईल. गाथ्याला स्पर्श केला तर तुमचा उद्धार होईल. रोज नमस्कार करावा. भावधरोन्या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. आणि म्हणून महाराज या ठिकाणी विषय चाललेला आहे सुविमळू. विचार कसा आहे? सुविमळ, ज्याला कोणताही मळ नाही. शुडादंड, सोंड. प्रत्येक जे काही आहे त्याचं वैशिष्ट्य आहे. पण मांजर बघितलं तर वैशिष्ट्य आहे, वाघ बघितलं तर वैशिष्ट्य आहे, सिंह बघितला तर वैशिष्ट्य आहे. मग गजवदन. पण गणपतीतलं किंवा गजाचं जर वैशिष्ट्य असेल तर त्याची सोंड. फारच गंमत. तुम्हाला एक सांगू का? त्या सोंडेने तो वास घेतो, सोंडेने खातो, सोंडेने आपटतो. बारीक बारीक पान सुद्धा तो सोंडेने घेतो. काय गंमत आहे! त्या वासाहून त्याला कळतं. पण ती सोंड कशी आहे? ज्ञानेश्वर महाराजांच्या गणपतीची सरळ आहे, शुडादंड. म्हणून कशी अतिशय सुंदर अशी सोंड. कुठे गेली ओवी? देखा विवेकवंतू सुविमळू. तेच प्रवचन चाललंय. तोची शुडादंडू सरळू, जेत परमानंद केवळू महासुखाचा. सरळ सोंड. एक सांगू का? सरळ स्वभावाची माणसं खूप आनंद देऊन जातात. माणसं म्हणतात व्यवहारामध्ये अगदी सरळ राहून चालत नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला एकच सांगायचं आहे, वाकडं वागून जेवढं तुमचं नुकसान होईल त्याच्यापेक्षा सरळ वागून नक्कीच कमी होईल. तुम्ही म्हणाले एक फसवणारा माणूस आहे, ठीक आहे ना, त्याला डाव द्यायला जाण्यापेक्षा 10 त्याच्यापासून लांब राहा. हा आपला सरळपणा. कळलं का तुम्हाला? माझ्या आयुष्यात तत्त्व ठरलेलं आहे, मी कुणावर अटॅक करत नाही. कोणी केला तर आपला ढाल करून उभा राहतो. मी कधी अटॅक जर करायचा म्हटलं ना तर मग बोलायचं काम नाही. किंबहुना माझ्या इतका अटॅक करण्याकरता व्यासपीठ मोठं दुसरं कोणाकडेही नाही आहे. काय पण कधीही अटॅक नाही, कधीही कुणाबद्दल निंदा नाही, कधी कुणाचं उणं दोणं काढायचं नाही.
आणि एक लक्षात ठेवा, या वाणीने कुणालाही वाईट बोलू नये, कुणाची निंदा करू नये, ही सुद्धा या वाणीची तपश्चर्या आहे. आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणजे तुम्ही रोज येत आहे. एवढंच लक्षात घ्या. आयुष्यात जर पाळायचं असेल, मी सरळ सांगतोय, सोंड सरळ शब्दाचा अर्थ काय? सरळ स्वभाव, सरळच असावं. कुणाला कसं वागायचं ते वागू दे, आपण आपल्या पद्धतीने हत्ती चलत आहे आपणे गतसे. काय म्हणतायत कबीरजी? हाती चलत आहे आपने गतसे, कुतवा भुकत है उन्हें भुकवा दे. हाती चलत आहे, तो चालतो सुद्धा सरळच, इकडे तिकडे नाही, सोंड सरळ आहे. काय तसं इथे या. आणि कशी आहे ती? शुडा दंड सरळू जेथ परमानंद केवळू. परमानंद आहे तिथे, निरतिशय आनंद, परम आनंद. एक लक्षात घ्या, सुख काय आनंद काय हे सगळे शब्द एकच आहेत. सुख म्हटलं तरी परमसुख, परमानंद, अर्थ तोच. तिथे काय आहे? परमसुख आहे. म्हणून महाराज म्हणाले, देथ परमानंद केवळू महासुखाचा. त्या सोंडेतून काय प्रतीत होतं? केवळ, निखळ, फक्त निखळ. आणि फार सुंदर सोंड दिसते. ज्ञानोबा राया, तुकोबा राया सरळ का दिसतात, सुंदर का दिसतात? तर ते सरळ आहेत म्हणून. एखादा नट एखाद्या संताच्या शेजारी नेऊन बसवा, तो सुंदर दिसेल, पण त्या संताचं तेज आहे, त्या तेजापुढे तो सुद्धा नतमस्तक होईल. हे लक्षात घ्या. हां, त्याच्यामध्ये फक्त रूपाचं दर्शन आहे, आणि याच्यामध्ये रूप आहे का नाही मला माहिती नाही, पण अंतःकरणातलं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यातून प्रगट होतं. एका पाद्र्याची गोष्ट सांगतात. एक पाद्री दिसायला तसा कुरूप होता, आणि नवरा बायको बसले होते. गोष्ट फार निराळी आहे ती, पण माझ्यापुरती सांगतो. आणि त्याने असं विचारलं आपल्या नवऱ्याला. का म्हणाले? ते पाद्री जेव्हा चर्चमध्ये आज सर्मन्स म्हणतात त्यांना, आपण ज्याला पारमार्थिक व्याख्यान म्हणतो किंवा प्रवचन म्हणतो, त्याला ते सर्मन म्हणतात. आणि व्याख्यानाला लेक्चर म्हणतात. व्याख्यानाला काय म्हणतात? लेक्चर म्हणतात. आणि याला काय म्हणतात? सर्मन. जी सर्मन बायबलवर बोलली जाते, जसं आपण ज्ञानेश्वरीवर बोललो जातो, ही आपली सर्मनच आहे. मग ती म्हणाले की काय हो, एरवी कसे दिसतात, आणि ते सर्मन देताना काय तेज दिसतं. का तेज दिसतं? का तेज दिसतं? तो महा आनंद जो हृदयात साठवलेला आहे, तो त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून, चेहऱ्यातून प्रतीत होतो. हे त्याचं उत्तर आहे. प्रतीत होतो तिथे तो महाआनंद, तो परमानंद. कारण का? सरळ स्वभावाशिवाय तो परमानंद तिथे प्रकट होणार नाही, वाकड्या स्वभावात नाही होणार, नाही का? जिथे वाकडा आहे तिथे तो प्रकट होणार नाही. वृक्षपणा दिसेल, क्रूरपणा दिसेल, तो चेहऱ्यातून प्रकट होईल. आणि संतांच्या चेहऱ्यातून जो सात्विकपणा प्रकट होतो. आणि लक्षात ठेवा, त्या सात्विकपणाचीच पावर एवढी असते की मनुष्य त्यालाच घाबरतो. त्याला कळतं की आपल्याकडे जो आहे तो तामसी वृत्ती आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं, केवळ निखळ असा जो परमानंद तो त्या सोंडेतून प्रकट होतो. बरं का? तो चालताना हत्ती किती सुंदर दिसतो, ती सोंड वगैरे फार सुंदर दिसते, बरं का? म्हणून गजवदना, गजवदना सुखदाता, अर्थी कशी आहे? सुख करता, दुःख हरता, वारता, विघ्नाची नुरवी. काय ते एकदम पुढे जाऊ नका. वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी.
तसं नाही. वारता विघ्नाची नुरवी पुरवी. अरे सांगा की पुढे. वारता विघ्नाची नुरवी. कसा, कुठे थांबायला पाहिजे? नुरवी. म्हणजे आरती समजून घ्या नीट. जी विघ्नाची वार्ता ती शिल्लक ठेवू नको. आणि काय पुरावी? काय दे? मंगल दे, सुख दे, आनंद दे. ते नुरवीन पूर्वी त्या दोन्ही शब्दाच्या तांगड्या एकात एक अडकतात. ते नुरवी म्हणता म्हणता केव्हा पूर्वी होतं आणि ते नुरवीन पूर्वी एक होऊन जातं. काय आता आरती सुद्धा सांगायला पाहिजे ना. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नुरवी. जरा थांबा की. म्हणजे काही काही कनेक्शन असे, जशी मी पहिली ओवी सांगितली, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा. आत्मरूपाला थांबायचं नाही. देवा वार्ता विघ्नाची नुरवी. विघ्नाची वार्ता सुद्धा शिल्लक राहू नये. आणि मग जे पूर्तता करायची आहे, जे मंगल सुख आनंद त्याची पूर्तता कर. दोन्ही एकच तांगड्यात तांगडे घातल्यानंतर कसं होईल? त्या गणपतीने काय समजायचं? नुरवी का पूर्वी का, पूर्वी का नुरवी? म्हणून सगळ्या जरा नीट नेटकं म्हणावं. काही काही लोक आमचा तो सुंदर ते ध्यान सुद्धा अभंग म्हणतात. पाही न श्री पाही न श्री पाही न श्री. अरे म्हटलं मश्री का नश्री? पाही न श्रीमुख. कसं म्हणायला पाहिजे? पाही न. अहो तिथे पाही न श्री नश्री नश्री. मी म्हटलं नश्री कुठून आणली? मी कशा करता सांगतोय? काही काही माणसांना असं वाटतं आम्हाला येतं. अरे येतं नाही, तुला सगळंच येतं, पण काय यायला पाहिजे ती येत नाही. कळलं का? कुंकाची डबी हातात आहे, पण नेमकं कुठं लावावं ते कळत नाही, म्हणून नाकाच्या शेंड्याला लावलं. माझं बोलणं कळलं का? सगळ्या वस्तू सगळ्या ठिकाणी असून जमत नाही. ती नेमकं जिथे लावायला पाहिजे तिथे नेमकं लावलं म्हणजे ते चांगलं दिसतं. कुठेही लावलं म्हणजे काय 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 कसंही दिसतं. तसं म्हणता आलं म्हणजे जमतं असं नव्हे बरं का. भजनाचा एक निराळा आनंद आहे. तसं शब्दाची फोड करताना सुद्धा ती तशीच केली म्हणून आता माझी आठवण रोज होईल. नुरवी. थांबा जरा, मग पुढचं. हे सगळं विघ्न संपवून टाक. आणि आता कशाचा पुरवठा कर? मंगलाचा. कारण तू मंगलाचं मंगल आहेस, सुखाचा सुखनिधी आहेस, आनंदाचा ठेवा आहेस. हे गणराया, हे गणराया, याच्याशिवाय दुसरं काही नको. तू आम्हाला दुसरं काही देऊ नकोस. आमच्या जीवनामध्ये मंगलाचा पुरवठा कर. तुम्ही पोरण बाळण हे कशाला मागत बसता? पोरण बाळण धंदान उद्योग एक कुंकू लावावं. पुरवी काय? सुख मंगल आनंद. बस सगळं आलं. कार्ट दिलं आणि त्या दिवसापासून उलटीपर्यंत सुरू झाली. काय होईल म्हणलं? हे झालं म्हणला उपाधीच लागली मागे. माझं म्हणणं कळलं का? काय व्हावं जीवनामध्ये? ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं तुम्ही काय मी काय, संसाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला वाटतं आपली मुलं बाळं असावीत, पण असावीत पण मंगलकारक असावीत. ती मुलं बाळं असून जर रोज किटकिट झाली तर देवाला म्हणतो. तो मुलगा सावता निघाला, त्याची सून गेली, मुलं गेली. बायकोला म्हणला आजपासून तू आणि मी आपण लग्नाच्या दिवशी आलो पुन्हा परत. जाऊ दे एकेकाला बाहेर, पुन्हा भानगड नाही, तुझ्याही डोक्याला ताप नाही. कारण का म्हणले, बघ आता तू 60 ओलांडलीस, एवढं करून सुद्धा तुझं त्यांना कधी बरं वाटलं नाही. बरं झालं नाही गेले, त्यांना सांगावं दिवाळीला या डबा करून ठेवते. माझं बोलणं कळलं का? मुलं असावीत पण मंगलकारक असावीत. जीवन असावं, जीवनामध्ये काय असावं याची चर्चा मी करत नाही. ती फार मटेरियलिस्टिक चर्चा आहे. त्याच्यात काय हे काय आलं तरी बरंच वाटत नाही. हेच संसार आहे.
काय 1 गाडी असली तरी बरं वाटत नाही, 10 गाड्या असल्या तरी बरं वाटत नाही, 5 रुपये असले तरी बरं वाटत नाही, 5 कोटी असले तरी बरं वाटत. ते मटेरियल आहे, द्या सोडून. मग काय मागावं? सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, सर्वांगी सुंदर उटी चंदनाची. पुढे आता काय काय सगळे काढून टाक नुरवी, आता नको, आता नको, सगळं काढून टाक. हां, आता गणपती बाप्पा 1 महिनाभर आम्ही तुझी आराधना केली आहे, आणि नुसती अशी वरवर केली नाही, हां, वरवर केली नाही, मनापासून केली आहे. मग आता इथून पुढे आम्ही तुला काही मागणार नाही. आमचं ज्याच्यात मंगल आहे हे तू जाण आणि तू आम्हाला दे. बोलणं कळलं का? काय म्हटलं मी? ती आपली जी आपली जात कशी आहे कळलं का तुम्हाला? लहान पोरासारखी आहे. अजून बेट्याला रांगता येत नाही, आणि पहिलं दिवाळी आली, बापाबरोबर गेलं, बाबा आयटम बॉम्ब. कोणातरी ऐकते शेजारचं, आयटम बॉम्ब. मग ते बाप काय करतं? फुलभाज्या, आयटम बॉम्ब, आयटम बॉम्ब. हां, आता त्याच्या म्हणण्यासारखं दिलं असतं तर काय झालं असतं? माझं बोलणं समजतंय का? तसं आमची अजून तीच पद्धत आहे. आम्हाला काय बरं आहे ते कळत नाही, आयटम बॉम्ब. अरे उडशील ना काय? त्यापेक्षा मूळच्या सुखाला बाद न येता आनंददायी होणारी एखादी फुलभाज्या आनंद देईल. तसं गणपती बाप्पा नको ते काढून टाक, आणि पाहिजे ते आमच्या जीवनामध्ये ठेव. आणि काय द्यायचं